Dear students, welcome in the bridge course of the class 10 Competency Learning Outcome Statement 14. Write an essay activity number 1. म्हणजे ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती आपली एसे लिहिण्याबद्दल आहे. आता इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स आणि इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स आपण पाहणार नाही तर डायरेक्ट लर्निंग ऍक्टिव्हिटी आपण इथे पाहूया. आता बघा लर्निंग ऍक्टिव्हिटी मध्ये काय दिलंय इथे डेव्हलपिंग द पॉइंट्स इनटू सेंटेन्सेस. म्हणजे थोडक्यामध्ये एसे रायटिंग करत असताना आपण काय करतो सुरुवातीला पॉइंट्सची मदत घेतो. त्यानंतर पॉइंट्सच्या मदतीने आपण काय करतो सेंटेन्स तयार करतो. त्यानंतर डेव्हलपिंग सेंटेन्स इनटू पॅरेग्राफ. त्यानंतर वाक्याची मदत घेऊन आपण पॅरेग्राफ तयार करतो. त्यानंतर पॅराग्राफिंग सेन्स. मग पॅराग्राफ झाल्यानंतर त्यामध्ये आपण पॅराग्राफिंग सेन्स क्रिएट करतो आणि मग त्या पॅराग्राफ पासून आपण एसे रायटिंग करतो. म्हणजे थोडक्यामध्ये हा फ्लो चार्ट आहे असं म्हटलं तरी चालेल की सुरुवातीला पॉइंट्स पासून आपण सेंटेन्स तयार करतो. सेंटेन्स पासून नंतर पॅराग्राफ पासून पॅराग्राफिंग सेन्स आणि नंतर एसे रायटिंग. म्हणजे हे एसे रायटिंग साठी थोडक्यात स्टेप्स आहेत असं समजलं तरी चालेल. आता नेक्स्ट बघा सॉल्व ऍक्टिव्हिटी डेमो. प्री स्टेज. Teacher says, students, you know how a paragraph is developed using points given. Let's recall the process. Student says, contribute the process of recalling about paragraph writing. Teacher says, today we are going to extend this process and write an essay on importance of online education. We will use these points and supporting vocabulary. Teacher writes the points and supporting vocabulary on the board. Students note down the points and the supporting vocabulary in their notebooks. Teacher digits responses from the students and go on writing sentences on the board. Teacher guides through the thought process and go on writing paragraph. Students contribute their responses in the whole process and copy the essay in their notebooks. Teacher says, now go through your writing once again. Check for spelling errors and punctuation errors because submitting the final version, students follow the instructions. म्हणजे थोडक्यामध्ये इथे काय सांगितलंय की प्री स्टेज म्हणून इथे आपल्याला सॉल्व ऍक्टिव्हिटी डेमो दिलाय. टीचर काय करतायत आपल्याला एसे रायटिंग साठी मदत करतायत आणि त्याच्यामध्ये आपल्याला कशाबद्दल एसे द्यायचा आहे इम्पॉर्टन्स ऑफ ऑनलाईन एज्युकेशन. तर यामध्ये आपण टीचर्स तुम्हाला काय पॉइंट्स देतील, कोणते पॉइंट्स असू शकतील. फॉर एक्झाम्पल त्या पॉइंट्सच्या सहाय्याने तुम्हाला पॅरेग्राफ किंवा सेंटेन्सेस तयार करता येतील. आता इम्पॉर्टन्स ऑफ ऑनलाईन एज्युकेशन मध्ये समजा आपल्याला ते बेनिफिट्स सांगायचे आहेत सगळे, तर काय देऊ शकतील टीचर पॉइंट्स. वर्क फ्रॉम एनीवेअर ॲट एनी टाइम, रिव्ह्यू लेक्चर इन्स्टंटली, मोर टाइम टू थिंक बिफोर sharing, flexible schedule, improve technical skills, learn at your swiftness. म्हणजे तुमच्या स्पीडनुसार तुम्ही शिकू शकता. तुम्ही ती व्हिडिओ परत पाहू शकता. कुठेही तुम्ही ते लेक्चर अटेंड करू शकता कोणत्याही ठिकाणावर. म्हणजे असे तुम्हाला टीचर्स पॉइंट देतील आणि त्या पॉइंटच्या सहाय्याने तुम्हाला एसे तयार करायचा आहे. आता इथे नेक्स्ट बघा इथे इव्हॅल्युएशन दिलंय. तर इव्हॅल्युएशन मध्ये त्यांनी काय दिलंय, राईट अँड एसे ऑन माय फादर अ हिरो, यूज द पॉइंट्स गिवन बिलो. आपण आता अशाच या पॉइंटच्या सहाय्याने एसे तयार करणार आहोत. नंबर 1, हिज ड्युटीज अँड रोल इन माय लाईफ. नंबर 2, हिज सॅक्रिफायसेस. नंबर 3, अ सेवियर. अँड नंबर 4, अ फ्रेंड. म्हणजे आपल्याला इथे माय फादर अ हिरो हा एसे लिहिण्यासाठी 4 पॉइंट्सची मदत घेऊन आपल्याला एसे लिहायचा आहे. आता तुम्हाला सुरुवातीला एसे लिहिण्याच्या आधी थोडक्यामध्ये पॅराग्राफ रायटिंग आणि एसे रायटिंग यामध्ये काय फरक असतो तो आपण इथे सुरुवातीला समजून घेऊया. पॅराग्राफ रायटिंग म्हणजे काय, तर पॅराग्राफ लिहित असताना तुम्हाला सुरुवातीला टॉप सेंटेन्स लिहायला लागतं. त्यानंतर त्यामध्ये सपोर्टिंग डिटेल्स लिहायला लागतात. म्हणजे सपोर्टिंग डिटेल्स असणारे सेंटेन्सेस लिहायला लागतात आणि शेवटी कन्क्लुडिंग सेंटेन्सेस असे लिहायला लागतात पॅराग्राफ करत असताना. आणि एसे जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा तुम्ही अशा
कमीत कमी 5 पॅरेग्राफ्स एकत्र करून तुम्ही एसे लिहित असता, पण त्याच्यामध्ये पॅराग्राफिंग सेन्स असला पाहिजे. म्हणजे पहिला पॅरेग्राफ दुसऱ्याशी रिलेटेड असला पाहिजे, दुसरा पॅरेग्राफ तिसऱ्याशी रिलेटेड, यालाच आपण पॅराग्राफिंग सेन्स म्हणतो. म्हणजे जी थीम आहे ती आपली थीम म्हणजे डायव्हर्ट झाली नाही पाहिजे. तर पहिला दुसरा तिसरा हे पॅराग्राफिंग सेन्स मध्ये ते पॅरेग्राफ तुम्ही लिहिले पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांनो, आपण एसे रायटिंग करत असताना 4 पॉइंट्सचा जास्त आपण विचार करायला पाहिजे. कोणते 4 पॉइंट्स आहेत? पहिला पॉइंट आहे इंट्रोडक्शन, दुसरा आहे मेन थीम, तिसरा आहे एक्झाम्पल्स अँड कोट्स टू सपोर्ट थीम, आणि चौथा आहे इथे कन्क्लुजन आहे. कन्फ्युजन झालं, इथे एल पाहिजे, कन्क्लुजन. म्हणजे थोडक्यामध्ये हे जे 4 पॉइंट्स जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुमचा एसे म्हणजे तुम्ही लिहिताना तुम्हाला काही अडचण येणार नाही. आता इंट्रोडक्शन करत असताना जनरली काय करतो आपण, आपला जो मेन टॉपिक आहे त्याच्याबद्दल न बोलता त्या मेन टॉपिकशी रिलेटेड अशी माहिती आपण त्याच्यामध्ये देतो. त्यानंतर जी मेन थीम आहे त्याबद्दल लिहिणार आहोत, आणि काही एसे लिहित असताना एक्झाम्पल्स, कोटेशन्स वापरले तर आपला एसे आणखीनच इफेक्टिव्ह होतो. आणि शेवटी दिलेली समरी, म्हणजे तुम्ही जे इंट्रोडक्शन, मेन थीम, एक्झाम्पल्स किंवा कोर्समध्ये जे दिलेलं आहे त्याची सगळी समरी शॉर्टमध्ये, म्हणजेच ते झालं कन्क्लुजन. आता इथे बघा थोडक्यामध्ये काय दिलंय. Essay is usually composed of multiple paragraphs and focus on much larger topic than an individual paragraph can. म्हणजे हेच तुम्हाला मी सांगितलं की एसे म्हणजे काय असतात, तर त्याच्यामध्ये मल्टिपल पॅरेग्राफ असतात आणि लार्जर टॉपिक त्याच्यामध्ये कव्हर केलेला असतो, की जे इंडिव्हिज्युअल पॅरेग्राफ मध्ये होऊ शकत नाही. पॅरेग्राफ मध्ये फक्त काय सांगितलं मी तुम्हाला, की सुरुवातीला त्याचं टॉपिक सेंटेन्स असतं, त्यानंतर सपोर्टिंग डिटेल्स दिलेले असतात काही सेंटेन्सेस मध्ये, आणि नंतर शेवटी कन्क्लुजन सेंटेन्स दिलेला असतो. जनरली इट विल स्ट्रक्चर इन 5 पॅरेग्राफ्स. एसे मध्ये आपण जनरली 5 पॅरेग्राफ्स करायला पाहिजेत. फर्स्ट पॅरेग्राफ इंट्रोड्यूस द ब्रॉड टॉपिक ऑफ द एसे. The next 3 paragraphs tells about the body paragraphs it called, and it focuses on individual or smaller topics related to main topics. आणि the final paragraphs concludes the essay by summarizing the main arguments. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की पहिला पॅरेग्राफ जो ब्रॉड पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये तुमच्या एसेचा मेन थीम आली पाहिजे. दुसऱ्यामध्ये राहिलेले मधले 3 पॅरेग्राफ जे आहेत ते 3 पॅरेग्राफ मेन थीमशीच रिलेटेड असले पाहिजेत, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही स्मॉल स्मॉल करून इंडिव्हिज्युअल तुमची माहिती त्याच्यामध्ये लिहू शकता. त्याच्यामध्ये कोटेशन वापरू शकता, एक्झाम्पल्स वापरू शकता, आणि शेवटचा जो आहे फायनल पॅरेग्राफ, 5वा पॅरेग्राफ, त्यामध्ये मात्र तुम्ही दिलेल्याची समरी, की ज्यामध्ये तुम्ही थोडक्यामध्ये शॉर्टमध्ये कन्क्लुजन म्हणून लिहू शकता. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला एसे कंपोज करायचा आहे. चला तर मग आपण जो आज माय फादर अ हिरो हा आपल्याला एसे इथे पाहायचा आहे. बघा सुरुवातीला इंट्रोडक्शन कसं केलं इथे. द वर्ड ऑलवेज शोज इट्स अफेक्शन फॉर मदर, बट फादर ऑल्सो डज ग्रेट थिंग्स फॉर फॅमिली. He often has to sacrifice and give preferences to the needs of family. He has to play many roles without complaint. Many of his deeds are not even noticed, still he does it selflessly. म्हणजे याच्यामध्ये इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला मेन टॉपिक जो आहे फादर, हे फादर आहे हे समजलं, पण त्याच्यामध्ये पूर्ण फादर विषयी माहिती दिलेली आहे का आपण? नाही. तर त्या फादर कडे आपण जो टॉपिक आहे तो थोडक्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. बघा इथे काय सांगितलं, की जगामध्ये आपल्याला नेहमीच आईचं प्रेम याच्याबद्दलच बोललं जातं, परंतु फॅमिलीमध्ये वडील सुद्धा खूप काही ग्रेट थिंग्स करत असतात. वडील सुद्धा बऱ्याच गोष्टी सॅक्रिफाईस करतात. फॅमिलीच्या ज्या गरजा आहेत त्याच्याकडे अधिक जास्त लक्ष दिलं जातं त्यांच्याकडून, आणि थोडक्यामध्ये ते रोल प्ले करत असताना कधीही कंप्लेन करत नाहीत, किंवा त्यांचं काम ते सेल्फलेस म्हणजे निस्वार्थीपणे करत असतात. ह्या गोष्टी सुरुवातीला आपण लिहिल्यात. आता सेकंड आणि थर्ड आणि फोर्थ पॅरेग्राफ जो आहे तो मात्र त्यांच्याविषयी फुल डिस्क्रिप्शन सांगायचे आहे आपल्याला फादर विषयी. बघा इथे काय दिलंय बघा. वन हू डज समथिंग गुड फॉर अदर्स इज कॉल्ड अ रिअल हिरो. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या एसे मध्ये कोटेशन्स वापरू शकता थोडक्यामध्ये, किंवा तुमचं एसे इफेक्टिव्ह होण्यासाठी थोडक्यामध्ये तुम्ही जरी पोएमच्या लाईन्स तुम्हाला माहिती असतील त्या लिहिल्यात तरी सुद्धा इथे चालतं. आता इथे काय सांगितलं बघा. वन हू डज समथिंग गुड फॉर अदर्स इज कॉल्ड अ रिअल हिरो. म्हणजे
जो व्यक्ती दुसऱ्याचं चांगलं व्हावं यासाठी काहीतरी करत असतो त्याला आपण हिरो म्हणतो. आणि मग इथे लिहिलंय माय फादर इज माय हिरो. ही इज अ रोल मॉडेल फॉर मी. बिसाइड्स बिंग अ फादर, ही इज गुड हजबंड अँड ओबिडियंट सन टू हिज पॅरेंट्स. All the relatives and friends, including neighbors, like him. Third paragraph बघा आता. My father possesses many qualities. He is hardworking, punctual. My father is the backbone of my family. He is very loving and dutiful person. Day and night he works hard for our family. He is a savior of our family. म्हणजे आपल्याला जे मेन पॉइंट्सच्या आधाराने जे लिहायचे होते एसे, त्या पॉइंट्सचा इथे प्रत्येक पॅरेग्राफमध्ये म्हणजे थोडक्यामध्ये तो पॉइंट्स यायला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथे बघा सेव्हियर ऑफ फॅमिली दिले. त्यानंतर पुढचा पॉइंट होता की फ्रेंड. इथे बघा होल्ड while doing his duties and performing responsibilities, he has to adjust with many things. He sacrifices for us and give preference to our wishes. He never thinks of himself, but ready to do anything for the family. Many times he cannot fulfill his own desire, but still he was continuous do the work for the well-being of the family. आता थोडक्यामध्ये इथे फादरचे परफॉर्मन्स रिस्पॉन्सिबिलिटीज याच्यामध्ये माहिती दिली, पण ते स्वतःचे त्या डिझायर्स आहेत, विशेष आहेत, सॅक्रिफाईस करतात, हा मुद्दा सुद्धा आपल्याला दिलेला आहे, तो इथे आपण मुद्दा कव्हर केलेला आहे. पुढे बघा इथे सांगितलं ही इज बोथ माय बेस्ट फ्रेंड अँड माय फादर. आय सेड एव्हरीथिंग विथ हिम. We are friendly to each other. He is the most loving person for me. My father has qualities of a real hero. So I am very proud of my father and love him a lot. म्हणजे आपल्याला जो टॉपिक दिला होता की लाईक अ फ्रेंड, माय फादर इज अ लाईक अ फ्रेंड, तो इथे कव्हर करण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी समरीमध्ये थोडक्यामध्ये काय दिले की आय एम प्राऊड ऑफ माय फादर अँड लव्ह हिम अ लॉट. असं थोडक्यामध्ये पूर्ण आपला जो एसे आहे त्याचं कन्क्लुजन शेवटी आपण करतो. अशा प्रकारे आपण एसे लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. विद्यार्थ्यांनो, ऍक्टिव्हिटी 2 ही सुद्धा एसे रायटिंग बद्दलच आहे, तर ती सुद्धा आपण थोडक्यामध्ये पाहूया. इथे लर्निंग ऍक्टिव्हिटी मध्ये काय दिलं बघा. प्रोव्हाइड्स अ टायटल विथ पॉइंट्स. Ask the learners to read the provided title and given points carefully. Tells the learners to cover all the points while writing an essay. Tells them to give appropriate title at the beginning of the paragraph. Tells the learners to use some grammatical items like degree, not only but also, either or, neither nor, though, although, if, unless, whenever necessary. Provide the learners some helpful words to compare, for example, alike, both, and, as well as, on the other hand, on the contrary, whereas, in contrast, etc. Tells them to use own sentences using given points. Tells them to use proper tenses. आता इथे लर्निंग ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला काही पॉइंट सांगितलेत लर्नरसाठी. तर काय करायचं आहे की पॉइंट्सच्या आधारावरून तुम्हाला टायटल तिथे द्यायचं आहे. त्याचप्रमाणे काय थोडक्यामध्ये सांगितलंय की जे तुम्हाला पॉइंट्स प्रोव्हाइड केलेत ते रीड करून त्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही टायटल द्यायचं आहे. त्याचप्रमाणे सगळे जेवढे पॉइंट्स दिलेले असतील एसे रायटिंगसाठी ते सगळे तुम्ही कव्हर करायचे आहे त्याच्यामध्ये. म्हणजे पॅरेग्राफच्या सुरुवातीलाच आपण एसेचं टायटल द्यायचंय. त्यामध्ये एसे लिहित असताना स्टुडंट्सनी लक्षात ठेवायचं की काही ग्रॅमॅटिकल आयटम्स सुद्धा तुम्ही वापरायचे की खास करून आपण टेन्सकडे लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर काही नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर ऑर, नायदर नॉर, इफ, अनलेस नेसेसरी, वेरेवर नेसेसरी, म्हणजे जिथे जिथे तुम्हाला हे वाक्य बनवताना उपयोग येतील तिथे ते वापरण्याचा तुम्ही म्हणजे प्रयत्न करायचा आहे ग्रॅमॅटिकल आयटम्सचा. त्यानंतर थोडक्यामध्ये इथे काय सांगितलंय की ॲज वेल ॲज, ऑन अदर हँड, ऑन द कॉन्ट्ररी, हे सुद्धा तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटी सांगितलंय स्वतःचे काही पॉइंट्स त्याच्यामध्ये ऍड करायचेत. आणि हे म्हणजे लिहित असताना फक्त टेन्स व्यवस्थित आपण वाक्य करतोय का हे मात्र लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आता इथे बघा सॉल्ड ऍक्टिव्हिटी डेमो मध्ये काय दिले. टेल द नेम्स ऑफ द हॉबीज मेन्शन इन द एसे. म्हणजे इथे आपल्याला थोडक्यामध्ये तुमच्या लक्षात आलं की माय हॉबी किंवा हॉबी याच्याविषयी हा एसे आहे. आता इथे बघा आन्सर लिहिले. ड्रॉइंग, पेंटिंग, ग्रेडिंग, स्टॅम्प कलेक्शन, फोटोग्राफी, रीडिंग, स्विमिंग, क्राफ्ट्स अँड कुकिंग, हे काही हॉबीजची नावं दिलेली आहेत. पुढे बघा व्हॉट इज द रायटर्स हॉबी मेन्शन इन द एसे.
The writer's hobby is gardening mentioned in the essay. Number 3. What gives immense pleasure to us? Gardening gives immense pleasure to us. Teacher will provide a title and related points. Students will read it carefully and write an essay by their own. आता इथे तुम्हाला मला थोडंसं सांगायचं की सुरुवातीला तुम्हाला म्हणजे 5वी 6वी 7वीला अगदी पॉइंट्स देऊन एसे लिहिण्यासाठी परीक्षेमध्ये येत नव्हता. तर तुम्हाला काय दिले जायचे? प्रश्न दिले जायचे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आणि त्याच्या आधाराने तुम्हाला काय करायला लागायचं? एसे करायला लागायचा. म्हणजे ते सोपं. प्रश्नाचं उत्तर लिहून तुम्ही पॅराग्राफ केलात की तो तुमचा एसे तयार होईल असं सुरुवातीला म्हणजे 5वी 6वी 7वीच्या लेवलपर्यंत ठीक होतं. आता पुढे मात्र नंतर पॉइंट्स म्हणजे ते पॉइंट्स म्हणजे वर्ड्स मध्ये पॉइंट्स दिलेले असतात आणि मग त्याच्या सहाय्याने तुम्हाला एसे करायचा असतो. आता इथे बघा प्रश्नाच्या सहाय्याने आपल्याला एसे तयार करायचा आहे. इथे काय सांगितलं? टीचर विल प्रोव्हाइड द फॉलोइंग टायटल अँड पॉइंट्स, गिव्स क्लिअर इन्स्ट्रक्शन टू राईट अँड एसे ऑन इट. राईट अँड एसे ऑन माय हॉबी बाय युझिंग द पॉइंट्स. आता कोणतेही इथे क्वेश्चन्स दिलेत बघा. व्हॉट इज युअर हॉबी? वाय डू यू लाईक इट? व्हॉट आर इट्स बेनिफिट टू यू? हाऊ डू यू गिव्ह युअर टाइम फॉर कीपिंग युअर हॉबी? Who helps you to keep your hobby? What is your message to others through your hobby? Add your own points. म्हणजे या सर्व प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिलीत आणि तुमचे स्वतःचे काही पॉइंट्स तुम्ही ऍड केलेत की तुमचा एसे इथे तयार होईल. आता हा एसे फक्त मी इथे वाचून दाखवणार आहे बघा. माय हॉबी. हॉबीज प्ले अन इम्पॉर्टंट पार्ट इन आवर लाईफ. They keep us busy in spare hours and make life happy. They make us forget our worries and gives us inspiration. They make life interesting and pleasant. They give us energy and teach us the dignity of labor. All hobbies are useful in one way or other, but the one I like most is gardening. I have recently developed a taste for it. It is both pleasant and economical. I have always had a love for nature and have admired flowers and plants, but I have never before felt the real joy they afford to the human mind. It is only now that I learn what store of knowledge they have for us. Gardening gives us a lot of exercises. It teaches us to work with our own hands. It brings us into close contact with nature. It is a pleasure to dig the earth to make flower beds and dig canals for water. All this is very interesting. This kind of physical exercise is delightful and enjoyable. We also learn of the diseases of plants and their remedies. We can't know and understand all this by reading books only. In gardening, we read the very book of nature. Gardening adds to the beauty of the spot. The barren place began to change its looks. The plants bring forth buds, which blossom into lovely flowers of different colors. It lends a charm to the whole site. The flowering creepers, the green grass, and the green hedge make the place so attractive. We know that it is the fruit of earth on the label. We feel the real joy of it. Gardening adds to our comfort and health. We enjoy the fresh air, the cool breeze, and the pleasant shade of trees. The sweet-smelling flowers make the air fragrant. It refreshes the brain and the invigorates the body. अशा प्रकारे आपल्याला इथे हॉबी बद्दल एसे दिलेला आहे. तो एसे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा. लास्ट बघा. माय टेक अवे टुडे आय लर्न हाऊ टू कन्स्ट्रक्ट द सेंटेन्स while developing an essay. I took part in the essay competition. I learned how to write in own words and own handwriting in English. म्हणजे अशा प्रकारे मी या ऍक्टिव्हिटी मधून काय शिकलो तर सेंटेन्स डेव्हलप करून एसे कसा लिहायचा, कन्स्ट्रक्ट कसा करायचा हे मी या ऍक्टिव्हिटी मधून थोडक्यामध्ये शिकलो. किंवा हाऊ टू राईट इन ओन वर्ड्स म्हणजे स्वतःच्या शब्दामध्ये एसे कसा लिहायचा हे मी या ऍक्टिव्हिटी मधून शिकले. असं थोडक्यामध्ये ही ऍक्टिव्हिटी एसे रायटिंग बद्दल आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीच्या ऍक्टिव्हिटी 1 मध्ये माय फादर अ हिरो हा एसे दिलेला आहे आणि ऍक्टिव्हिटी 2 मध्ये माय हॉबी हा एसे दिलाय. हे दोन्ही एसे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा.